राष्ट्रवादीचे 3 तर काँग्रेसचा 1 माजी आमदार भाजपच्या वाटेवर। दत्ता भरणे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। पक्षातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रवादी सतर्क। कोणताही नेता राष्ट्रवादी सोडणार नाही। सोलापुरातील 4 पैकी 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर दत्ता भरणेंचं प्रत्युत्तर। ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजप ने ठगा नहीं, तो अजित पवार किस झाड की पत्ती। राष्ट्रवादीच्या माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राऊतांची टीका। मुंबई पालिकेतील बदली बढती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी सुरू करा। सुनील प्रभूंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। पालिका अभियंत्यांच्या बदलीत अनियमितता झाल्याचा प्रभूंचा आरोप। मिठी नदीच्या गाळाचे पैसे खाणाऱ्यांची ही चौकशी करा। सुनील प्रभूंच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध। भाजपचे कार्यकर्तेच भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतायत। पुण्यात भाजपच्या नावाखाली काहींकडून व्यापार। नैतिकता म्हणून मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। पुण्यात काही भाजपच्या लोकांकडून स्वतःचा गल्ला भरण्याचं काम सुरू आहे, धंगेकरांचा आरोप। महाराष्ट्राचा 2047 पर्यंतचा विकासाचा रोडमॅप तयार। व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। व्हिजन डॉक्युमेंटनुसार आर्थिक तरतूद केली जाणार। देशावर संकट आलं की काही मोठे लोक मदतीसाठी शरद पवार यांचं नाव घेतात। बारामतीमधील कार्यक्रमात शरद पवार यांचं विधान। संकट काळात मोदी शहांना शरद पवार आणि बाळासाहेबांनीच मदत केली, मात्र मदतीचं बांग कसं फेडलं हे सर्वांनी पाहिलं। पवारांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। मतचोरी म्हणतात त्यांचा निवडणुकीमध्ये धूर निघणार। महापालिकेतील चोरी आम्ही कधीच पकडली। प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन। शेतकरी संघटनेकडून काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न। संकुल शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। सरकारने जीआर काढावा आणि दिवाळीचे काही दिवस पुढे ढकलावेत। सरकारने केलेली घोषणा अद्यापही अंमलात नाही। खासदार ओमराजे निंबाळकरांचा सरकारवर निशाणा। नंदुरबारमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। मंत्री माणिकराव कोकाटे यांची भूमिका। गुन्हेगारांना पाठबळ देणारं धनंजय मुंडेंचं मंत्रिपद होतं। संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचंच पाठबळ, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम। एरवी एकमेकांविरोधात चिखलफेक करणारे नेते दिवाळी स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये एकत्र। पोलीस स्मृती दिनाच्या निमित्तानं मुंबईतील नायगावच्या पोलीस मैदानामध्ये परेड। मुख्यमंत्री फडणवीसांकडून बलिदान दिलेल्या पोलीस बांधवांना श्रद्धांजली अर्पण। ऊसाला एफआरपी नुसार भाव देण्यासाठी धाराशिवमध्ये ऊस उत्पादक शेतकरी एकवटले। एफआरपी प्रमाणे भाव न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। नवी मुंबईतील कामोठे सेक्टरमध्ये एका सोसायटीतील फ्लॅटला आग। आगीत आई आणि मुलीचा जागीच मृत्यू। वाशिममध्ये रहेज रेसिडेन्सीमध्ये 10व्या मजल्यावर आग। आगीत 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हवेचा दर्जा खालावला। सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये। अनिर्बंध फटाके फोडल्यानं प्रदूषणाच्या पातळीमध्ये विक्रमी वाढ। यंदाच्या दिवाळीत जोरदार आतषबाजी। चेन्नईमध्ये फटाक्यांच्या विक्रीनं 7,000 कोटींचा टप्पा ओलांडला। आज दुपारी 1:45 मुहूर्त ट्रेडिंग सुरू होणार। दुपारी 2:45 ट्रेडिंग सुरू राहणार। आज आणि उद्या मध्यम पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज।